आणि यानंतर आत्ताची एक मोठी बातमी जाणून घेऊयात। माणिकराव कोकाटेंच्या फेरविचार याचिकेवरती 6 महिन्यामध्ये निर्णय घ्या। सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला तसे आदेश दिलेले आहेत। कोकाटेंना अंतरिम संरक्षण सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आले, तर दोषी ठरवण्याला स्थगिती देण्याची याचिका निकाली निघालेली आहे। 2095च्या सदनिका वाटप प्रकरणी कोकाटेंना हायकोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलं। 2 वर्षांची शिक्षा दिल्यामुळे कोकाटेंची आमदारकी धोक्यात आलेली होती आणि आता हायकोर्टाच्या फेरविचार याचिकेवरील निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या फेरविचार याचिकेवरती 6 महिन्यांमध्ये निर्णय घ्या, असं आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला तसे आदेश दिलेले आहेत। कोकाटेंना दिलेले अंतरिम संरक्षण हे देखील सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेलं आहे। आज या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला असे आदेश दिलेले आहेत। दोषी ठरवण्याला स्थगिती देण्याची याचिका ही देखील निकाली निघालेली आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, माणिकराव कोकाटेंसंदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज पार पडत होती। नेमकं काय काय झालेलं आहे, कोर्टाने काय निर्देश दिलेत? माणिकराव कोकाटे यांनी सदनिका मिळवत असताना, शासकीय सदनिका मिळवत असताना काही खोटी माहिती दिली अशा स्वरूपाचे आरोप माणिकराव कोकाटेंवर झाले आणि ते आरोप सिद्ध झाले। त्यानंतर त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली। माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानंतर जो नियम आहे त्यानुसार 2 वर्षांपेक्षा जास्तीची शिक्षा असेल तर लोकप्रतिनिधीची आमदारकी, खासदारकी रद्द केली जाते आणि त्यानुसार कारवाई सुरू होणं अपेक्षित होतं। परंतु दरम्यानच्या काळात माणिकरावांनी शिक्षेवर अपील केलं, त्यांना शिक्षेवर स्थगिती उच्च न्यायालयाकडून मिळाली नाही। ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आले। सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मंत्रिपद घेण्यापासून मनाई केली, परंतु त्यांच्या आमदारकीच्या वरती विरोधात अपात्रतेची कारवाई करायला मात्र स्थगिती देण्यात आली होती। त्यावेळेस दिलेला तात्पुरता दिलासा होता। आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशात असं म्हटलंय की उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा सस्पेंड करायची, स्थगित करायची की नाही याविषयी 6 महिन्यात निर्णय करावा। 6 महिन्यापर्यंत त्यांची आमदारकी कायम राहील, त्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू होऊ शकते। त्यामुळे आता 6 महिन्यांचाच कालावधी माणिकराव कोकाटेंकडे आहे। त्या दरम्यान जर त्यांची शिक्षा स्थगित झाली तरच त्यांची आमदारकी वाचू शकेल, अन्यथा आमदारकी अपात्रतेची कारवाई त्यांच्या विरोधात करावी लागेल आणि त्याशिवाय त्यांना कोणत्याही स्वरूपाचं मंत्रिपद, अधिकारपद घ्यायला मनाई करण्यात आलेली आहे। ती मनाई सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे। निश्चित, धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि पुढची बातमी पाहूयात। भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे जवानाचा मृत्यू झाला। TDRF जवान विकास गोरेंच्या मृत्यूने कुटुंब